न्यूज 18 लोकमतच्या कांदा परिषदेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण अहमदनगरमध्ये आहोत। गेले 6 महिने किंवा वर्ष दीड वर्ष कांद्याचे भाव जे आहेत ते मातीमोल झालेले आहेत आणि शेतकरी पूर्ण नाडला गेलेला आहे। अत्यंत तीव्र भावना आहेत शेतकऱ्यांच्या। जे काही हाताला पैसे लागतात ते मनी ऑर्डरनी पंतप्रधानांना पाठवण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। आपण व्यथा जाणून घेतो। हे व्यासपीठ आहे शेतकऱ्यांचं आणि नगरला मी आहे, अहमदनगरला, आणि अहमदनगरला सुद्धा आज केवळ 5 रुपये किलो 50 रुपये क्विंटल एवढाच भाव मला असं ऐकायला मिळालेला आहे। 4 रुपये तीव्र भावना आहेत। आपण सुरू करूयात शेतकऱ्यांपासून। 50 रुपये क्विंटल एकला। 50 रुपये क्विंटल हो। बर, आणि काय करायचं? एंट्री प्यायची का काय करायचं? का फाशी घ्यायची? किती दिवस झाला असं चाललंय? असं लय दिवस झालं चाललंय। कशामुळं? काय काय तुम्हाला कशामुळे चाललं मला काय दिसत नाही याचा हा? व्यापाऱ्यांना हे नाही। हा बर, भाव आणि वाढले। किती दिवस झाले, किती महिने झाले ही परिस्थिती आहे कांद्याची? 5-6 महिने झाले। 5-6 महिने झाले हा. अशीच सुरू आहे? अशी सुरू आहे। मोदीनं पैसे द्यावा आम्हाला। मोदीने पैसे द्यावेत। हो. मोदीनंच पैसे पाठवत आहे ना मनी ऑर्डरनी हो सध्या। मग हो। मला पहिली अशी खंत वाटते की मला लाज वाटते की मी आज या ठिकाणी शेतकरी म्हणून उभा आहे। अहो, तुम्ही सांगता शेतकऱ्याला आत्महत्या करू नका, तुमच्यासाठी आम्ही अमकं पॅकेज आणू तमकं पॅकेज आणू। मला सांगा, आज मी 6 महिने हा कांदा पिकवला। माझ्या शेतामध्ये अक्षरशः पिण्यासाठी पाणी नव्हतं। मी 1-2 किलोमीटरवरून टँकरनं पाणी आणून या कांद्याला पाणी घातलं। मायबाप सरकार हो, आज ह्या कांद्याला खर्च किती आला? मला लावणीपासून कांदा रोप विकत आणण्यापासून तर खत, त्यानंतर त्याला लागणारी शिपणी, याचा जर सगळा खर्च काढला तर त्याला क्विंटल मागं 5 ते 6 रुपये किलो खर्च येतो। आणि आज मी 100 रुपये क्विंटलनं वाहतूक खर्च जोडून या ठिकाणी कांदा आणला तर तो माझा 700 रुपये गेलेला कांदा फक्त 1-2 जागेवर कोमा निघले तर तो डायरेक्ट 500 रुपयाने आणला। मला सांगा, याच्यात माझी काय चूक आहे हो? मी फक्त अपेक्षा केली। मागं माझा कांदा गेलता 800 रुपये, तर मी म्हटलो की सरकारनं निर्यात मूल्य डबल केलं आहे, प्रोत्साहन दिलं आहे, काहीतरी आपल्याला लाभ येईल। काय चुकी झाली माझी मला सांगा ना। मला आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची, फक्त पैठणवरून येणारा जायकवाडीचा कालवा, ज्या ठिकाणी तुम्ही लाईट देता संध्याकाळी 10 वाजता आणि पहाटे 7 वाजता लाईट जाती, ज्या माणसाला नोकरीवाल्याला तुम्ही 24 घंटे लाईट देता, शेतकऱ्याला फक्त तुम्ही 10 घंटे आणि तेही संध्याकाळी देता। माझं आश्वासन एक आहे, तुम्ही मुख्यमंत्री साहेब फक्त एक दिवस तुम्ही रात्री 10 वाजता जाऊन त्या खामपिंपरीच्या कॅनलवर मोटर चालू करा आणि रात्री 10 ते 7 वाजेपर्यंत फक्त एक दिवस दारे धरा। माझ्या नावावर असलेली 2 एकर जमीन मी त्यांच्या नावावर करून देतो। कांद्याचं जर पाहिलं तर कांद्याला गेली वर्षभर झालंय, कुठल्या प्रकारचं मार्केट नाही, व्यवस्थित बाजार मिळत नाहीये। शेतकऱ्यांच्या अतिशय हालापेष्टा या ठिकाणी सहन कराव्या लागतात शेतकऱ्यांना। शेतकऱ्यांचा जर खर्च पाहिला तर आज कांद्यामध्ये खर्च सुद्धा निघाना। माझं नगर तालुक्यामध्ये दहीगाव साकतगाव संपत वाघमोडे माझं नाव आहे। तर मी या ठिकाणी माझ्या आज 22 गोण्या आणलेल्या आहेत विकायला। अक्षरशः 3 रुपयांनी तो कांदा विकलेला आहे, 3 रुपये आणि 5 रुपये। अशा जर परिस्थितीमध्ये जर राहिली तर दुष्काळाची परिस्थिती आहे। आज आमच्या गावाची 50 पैशापेक्षाही कमी आणेवारी आहे। तिथं पाणी नसताना टँकरमध्ये पाणी जगून लोकांनी कुठंतरी आशा धरून कांदे या ठिकाणी पिकवलेले आहेत। दुष्काळात कमी पाण्यात येणारं पीक आहे, पण मला सांगा, सरकार जे आहे ते फक्त खाण्याचा विचार करते, जे पिकवतायत उत्पादक त्याचा विचार करत नाही। कांदा 2.5 रुपयाने कांदा गेलाय आणि आणायला भाडं 35 रुपये, बारदाना 30 रुपये आणि गुणीचे तर 110 रुपये। शेतकऱ्याच्या हातात किती राहिले? 20-30 रुपये गुणी मागत, तर काय राहिलं? आत्महत्या करण्याची गरज आहे। दुर्दैवानं आता कोणत्याही सरकारनं, आतापर्यंत एकाही सरकारनं शेतकऱ्यांना मूलभूत मानून किंवा त्याला बेस मानून आतापर्यंत कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत। ह्या जर केल्या असतं तर जास्त उत्पन्नाचं काय करायचं? निर्यात करण्याचं निर्यात धोरण ठरवलं असतं। कमी उत्पन्न झालं तर जास्त भाव वाचून लोकांना वाचवायचं ठरलं असतं। याकरता वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय की ज्याप्रमाणे शेअर मार्केटचा एक निर्देशांक असतो, आज सगळे ऑनलाईन व्यवहार झालेत। कृषी मार्केटचा एक कृषी निर्देशांक सरकारने केला पाहिजे, ही एक आमची संकल्पना मागच्या 10 वर्षापासून आम्ही सरकारच्या मागे लागलोय। त्याच्याच मोबाईलला नगर नाशिक ग्रुपला टाकलं की कांदा फुकट घेऊन जावा। माझ्या ह्याच्यामध्ये नगर नाशिक ग्रुपला टाकलं की माझे कांदे कुणीही फुकट घेऊन जावा। की जर अक्षरशः नांगरणी करायला लागलेत, काढत पण नाहीत, वाहतुकीचा खर्च वसूल होत नाही। आज जर 2.5 रुपयाने कांदा गेला आणि 35 रुपये भाडं, 30 रुपये गुणी, 65 रुपये, 110 रुपये गुणीचं हे होतंय। 65 रुपये खर्च झाला आणि 110 रुपये जर भेटले तर किती राहिले? 30-40 रुपये गुन्हे माग। जर बैला मजुरी किती द्यायची, शेतकरी किती राहिले? खताचे बाजार काय, पुन्हा कांद्याचा पुडा किती होता? साधारण 600-650 रुपये पुडा होता पंचगंगाचा। आज बियाचा खर्च, खताचा खर्च, नांगरणी, खत फवारण्या जर राहिलं तर काहीच नाही। आज शेतकऱ्याला फक्त आत्महत्या करण्याची
गरज जे पैसे मिळत आहे ते मनी ऑर्डर पंतप्रधानांना पाठवण्यात येत आहे. तुम्ही ऐकलंय पंतप्रधानांना मनी ऑर्डर पाठवत आहेत, त्याचा काय परिणाम होतोय का सरकारवर? परिणाम झाला. अहो शेतकरी जीवन इतकं वाईट झालेलं आहे. आज शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुली देत नाही साहेब. आणि कांद्याची अवस्था इतकी भयान झालेली आहे. कांदा 2 रुपये 3 रुपये किलोनी चाललेला आहे. आणि शेतीचं आमचं 2 रुपये येतात ही कांदा ही त्याच्यावरच आम्ही सगळं काय करतो. आणि नेमकं शासनाला बाजार नाही तर त्याच्यामुळे शेतकरी वेटाकुटीस आला. आम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही राहिलेला. साहेब कांदा नाही खाल्ला तर मी म्हणतो मरता का एखादा माणूस? अहो तुम्ही लोकांचे काजू बदाम 200-200 रुपये किलो घाता. तुम्ही हॉटेलमध्ये गेला तर एकाचं बिल 1000 रुपये होतं. तुम्हाला नोकरीला 6वा वेतन आयोग देता येतो, 7वा येतो, 7वा आयोग लागू करता येतो. तुम्हाला शेतकऱ्याला 24 घंटे ते नोकरदाराला 24 घंटे वीज देता येते. मग शेतकऱ्यानं काय पाप केलं सांगा ना मला एक आम्हाला. सांगा, राजकीय पक्षाची भूमिका साधारणतः अशी असते की शहरामध्ये ग्राहकाची बाजू घ्यायची, कारण थोडा कांदा वाढला की स्वस्त कांदा विकायला सुरुवात करतात. ग्रामीण भागामध्ये आलं की शेतकऱ्याची बाजू घ्यायची. बरोबर आहे, सगळे राजकीय पक्ष असे वागतात दुटप्पी. हो सगळे तसेच वागतात, मतापुरते वागतात फक्त तसे. मला तर असं वाटतं कांदा सोडून गांजाच पीक घ्यावा. म्हणजे जे वाटक ते वाटक असे मेले तसे मेले ना, उपयोगच नाही ना, पर्याय नाही त्याला. पर्यायच नाहीये त्याला. कांदे सोडून गांजे पीक घेतले पर्याय उलट. कांद्याला भाव काय 250 रुपये कांदा ऐकला आमचा. पस्तावला तुम्ही कांदा लावून? आला काय किती थोडे तुमचं किती किती क्षेत्र आहे? 2 एकर क्षेत्र होतं. 2 एकर क्षेत्र. किती झाला भाव मिळतो सध्या? भाव किती घाला 250 रुपये. पहिला 350 घालता, नंतर 250 झाला. कोंब आले थोडे एवढले. 8-10 दिवस पूर्वी आणि टाकले साहेब, ते काढून. हसण्याची वेळ ही आहे, जो कांदा माझा 1500 रुपये गेला ना, सरकारचा अभ्यास फी पाहा ना किती पुढला आहे. जो कांदा 1500 रुपये गेला त्याला 200 रुपये अनुदान, आणि जो कांदा माझा 500 रुपये गेला त्याला 1 रुपया अनुदान नाही. मग मला सांगा माझी आता बाकीच्या शेतकऱ्यानं काय करायचा? आपण नगरच्या मार्केट यार्डामधून कांदा परिषद बघतोय, आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या भावना किती तीव्र आहेत. खरं तर हा कांदा रडवतो सगळ्यांना, म्हणजे अगदी ग्राहकाला रडवतो, शेतकऱ्याला रडवतो आणि सरकारलाही तो हादरे देतो. खुराना सरकार दिल्लीचं कांद्यावरूनच पडलं होतं, म्हणजे सरकार पाडण्याची ताकद सुद्धा या कांद्यामध्ये आहे. पण मग का अशी व्यथा आहे या सगळ्या कांदा तुपक शेतकऱ्यांची? कुठेही जाऊ नका, ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर आणखीन आपण शेतकऱ्यांच्या वेदना ऐकणार आहोत या न्यूज 18 लोकमतच्या खास कांदा. खरं तर सरकार कुठलंही असो, केंद्र किंवा राज्य सरकार, शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं असं सांगतंय. कर्जमाफी केली म्हणून सांगतंय, शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार म्हणून सांगतोय. आमचा सगळा फोकस सगळा शेतीवरती आहे. हमीभाव आम्ही दिलेला आहे. मग कांदा शेतकऱ्याची ही परवड का आहे? का कांद्याला 5 रुपये 4 रुपये एवढा कमी भाव मिळतोय आणि आता शेतकऱ्यांना कांदा नको, जे पैसे मिळत आहेत ते मनी ऑर्डरनी पंतप्रधानांना पाठवण्याची वेळ आलेली आहे. काही जणांनी सांगितलं की आम्ही आत्महत्या करावी का काय करावी. परत एकदा आपण व्यथा जाणून घेतोय, तीव्र भावना शेतकऱ्यांच्या. मला सांगा, केंद्र सरकार तर दावा करते की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, आम्ही हमी भाव देणार तुम्हाला, सगळं हे पुरेसं नाही का? नाही, पुरेसं नाही. ते आम्हाला काहीच माहिती नाही शेतकऱ्याकडे. खाली 2 रुपयांनी कांदा गेलेला आहे आमचा, आणि पाठीमागे 10 रुपयांनी गेलेल्या कांद्याला अनुदान मिळाले, आणि आता सध्या 2 रुपयांनी जातो तरी ते मोर आम्हाला वाढवू द्यावा मुदत म्हणून. अनुदान कमीत कमी कांद्याला 10 रुपयांनी तरी मार्केट मिळायला पाहिजे, असं आमचं म्हणणं. हो. आणि मला सांगा, निर्यातीचं काय? जर एवढं पीक आलंय तर निर्यातीला हे आहे, पण निर्यातक्षम कांदा का नाही होत? काय नाही होत आता तेच सांगता येत नाही ना. कांद्याला नुसतं 10 पैसे, पाठीमागे 5 पैसे होता, आता 10% केलेलं आहे अनुदान, पण तरी निर्यात होत नाही. कांदा निर्यात होत नाही म्हणून बाजार भाव मिळत नाही आम्हाला. मला सांगा, शेवटी मार्केट आहे, जसं डिमांड आहे तसं सप्लाय आहे. हां, सरकारने किती जरी केलं तरी एक मर्यादा आहे. काय वाटतंय तुम्हाला, ही कोंडी कशी फुटू शकते भावाची? ही कोंडी आता सध्या अतिरिक्त प्रमाणात आवक चालू आहे. मागील 2 वर्षात कांद्याला 15 रुपयापासून तर 40 रुपयापर्यंत मार्केट होतं. त्याच्यामुळं आणि अदर स्टेटमध्ये म्हणजे MP, गुजरात, राजस्थान, बाकी कर्नाटक या ठिकाणी कांद्याचं उत्पादन कमी होत होतं. पण मागील 2 वर्षात कांद्याचं 15 ते 40 रुपयापर्यंत मार्केट असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी उत्पादन भरपूर केलं. मग त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यांचं उत्पादन ऑलरेडी भरपूर असल्यामुळं ह्या कांद्या आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या कांद्याला बाकीच्या स्टेटमध्ये मागणी कमी झाली. पण दुर्दैवानं शेतकरी संघटित नसल्यामुळं सरकार याचा अजिबात विचार करत नाही. शेतकरी खड्ड्यात गेला, मातीत गेला तर फरक पडत नाही, पण शहरी माणसाचं जर मात्र झालं तो लगेच जागरूक होतो. सरकारला गचका आणल्याशिवाय राहत नाही. या गचक्याला सरकार भीतं, शेतकरी मात्र कांदा वाढला की शहरातील लोक नाकं मुरडतात. हां, पण एकीकडं मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये जाऊन ते पिक्चर बघतात महागडा, किंवा पॉपकॉर्न खातात, त्याच्यावरती 500ची नोट जाते. पण कांदा घ्यायला काचकूच करतो माणूस, शहरी माणूस. ती होऊ नये
आमचे खासदार या जे ठिकाणी आहेत, कांद्याचे भाव वाढले तर कांद्याच्या माळा घालून संसदेत गेले. आज त्यांना थोडी तरी शेतकऱ्याचे प्रतिनिधी असल्याची शरम वाटावी ना. आज काय करावं हे त्यांच्या मनातून तर येऊ. शेवटी आम्ही पण त्यांना मतदान केलं होतं, आम्ही काय दुसऱ्याला मतदान नाही केलं. आमच्या मतावर, शेतकऱ्यांच्या मतावर ते निवडून आले. याची जाणीव जर त्यांनी ठेवली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जास्त काही नाही तर थोडाफार तरी लाभ होऊन त्याला एक सरकार असल्याचा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होईल. काय सांगायचं आमच्या माध्यमातून सरकारला? फोन ते वापर बोवाड बोलतात. कांद्याला भाव देणार नाही, ते देत नाही म्हणून आम्ही आत्महत्या करणार आहेत. काय झालंय मला सांगा की प्रश्न माहिती आहे, साधारणतः उपाय काय आहेत ते माहिती आहेत, साहेब- पण अंमलबजावणी होत नाही. साहेब सगळ्या गोष्टी मान्य आहेत हो, पण मला काय म्हणायचं आहे, शेतकरी म्हणून तुम्ही विचार करून पहा ना. तुमचं ठीक आहे, तुम्ही निर्यात मूल्य वाढवलं, दुप्पट केलं, पण त्याचा फायदा कुठंतरी शेतकऱ्याला झाला का याचा तुम्ही विचार करा ना. निर्यात मूल्य वाढायच्या अगोदर कुठंतरी 1000 रुपये क्विंटलच्या आसपास कांदा जात होता. तोच कांदा जर आज 300-400 रुपये क्विंटल जात असेल तर मग त्याचा फायदा झाला की तोटा झाला हाच आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. मग तुम्ही ज्या मोठमोठ्या बाता केल्या की आम्ही इतके कोटी दिले, तितके कोटी गेले, मग ते कोटी गेले कुठं बुवा, आहे का नाही. आणि दुसरा विषय, ठीक आहे कांदा जरी म्हटलं आपण, पण शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला भाव नाही ना. आज दुधाचे भाव पहा तुम्ही, त्यानंतर आज तुम्हाला सांगतो खताचे भाव पहा कुठे गेलेत. त्या पटीत हे भाव वाढायला पाहिजे होते ना. आणि कुठंतरी तुम्ही आपल्या निवडणुकीच्या टायमाला सांगितलं की आम्ही या उत्पादन क्षमतेच्या दुप्पट दाम देऊ. मग मला तुमचा एक सरळ प्रश्न असा आहे की 200-300 रुपये क्विंटल जर कांद्याला भाव मिळत असेल तर तो उत्पादन क्षमतेच्या दुप्पट होतो का? तुम्ही एखाद वेळेस शेतात येऊन पाहिलं का की शेतकरी कशा पद्धतीनं शेती करतोय किंवा त्याचं दुःख काय आहे? तुम्ही नोकरदाराचे संघटना आहेत, त्याच्यानंतर कामगाराच्या संघटना आहेत, सगळ्याची युनियन आहेत, त्यांचा दबाव आला की तुम्ही लगेच 2 पावलं मागं सरकता. नाहीये मला सांगा, शेतकरी संघटित सगळेच नाहीये. राजकारण करतायत. ह्याच्या आधी जे सत्तेमध्ये होते ते कळवळा आणतात की आम्ही शेतकऱ्यांचे आहेत, हे काय शेतकऱ्यांचे नाही आहेत, यांना कांदा जमिनीच्या खाली उगवतो का वर उगवतो हे माहिती नाही, अशी हे तथ्य आहेत का? सगळे सारखेच आहेत ह्याच्या आधीचे पण आणि आत्ताचे पण सत्ताधारी? नाही, तसं जर पाहिलं ना तर सगळेच एका माळेतले मणी आहेत असं काय म्हणायला हरकत नाही. सत्तेवर जाण्यापूर्वी आता मोदी साहेबांचीच घोषणा होती, आजचे दिन बुरे दिन. आता ते कुठे गेले? कांद्याच्या प्रश्नावरती राजकीय पक्ष जे आहेत ते पण आपल्या भूमिका सांगतायत. राजू शेट्टींचा जो स्वाभिमानी संघटना पक्ष आहे त्याचे स्थानिक कार्यकर्ते नगरमध्ये रवी, त्यांना विचारूयात. मला सांगा काय म्हणणं आहे? तुम्ही ऐकल्या सगळ्यात तीव्र भावना लोकांच्या. लोक म्हणतात की काही पोचत नाही सरकारचं आणि आम्हाला 4 आणि 5 रुपये भाव मिळतो. हे सरकार शेतकऱ्याच्या प्रश्नावर अपयशी ठरलेलं आहे. शेतकऱ्याचे मतं घेऊन हे सत्तेमध्ये आले आणि कुठलीही योजना सरकारने शेतकऱ्याच्या प्रती राबवल्या नाही. एकदम संवेदनशीलपणा यांनी दाखवलेला आहे. मध्य प्रदेश सरकार यांनी बाजार हस्तक्षेप योजना काढलेली आहे. ज्या वेळेस असे कांद्याचे भाव पडतील, ज्यावेळेस बाजार डाऊन होते त्यावेळेस सरकार हस्तक्षेप करून 300-400 रुपयाची मदत हे सरकार करतंय. आपण बघितलं 2017 साली सरकारने पूर्ण कांदा 800 रुपये टनानी 800 रुपये क्विंटलनी खरेदी केला आणि तो नंतर त्यांच्या पद्धतीने त्यांनी मार्केटमध्ये विकला. ते स्वस्त जाऊ कसं जाऊ, पण शेतकऱ्याला 800 रुपये क्विंटलनी कमीत कमी पैसे त्या सरकारने दिलेत. असं कुठंही आपल्या महाराष्ट्रात दिसेना. सरकार याच्या आधीच यांच्यापेक्षा तरी बरं होतं. दगडापेक्षा विटमऊ. दगडापेक्षा विटमऊ यांच्यापेक्षा बरं होतं. त्यांना कमीत कमी ग्रामीण जनतेची भावना कळायच्या, जाण होती. उद्धव ठाकरे म्हणतात की मला एक वेळ कळत नाही कांदा जमिनीच्या खाली पिकतो का वर पिकतो, पण मला शेतकऱ्यांचं दुःख कळतं असं म्हणतात. कळालंय का त्यांना खरोखर? ते पण सत्तेमध्ये सहभागी आहे. नाही, उद्धव ठाकरेंचं हे बोलणं एकदम चुकीचं आहे. ते सत्तेमध्ये सहभागी आहे. त्यांना जर इतकं कळत असतं तर त्यांनी सत्तेवर लात मारून राजू शेट्टी साहेबांसारखं लगेच बाहेर पडायला पाहिजे. विश्वास नाही राहिला कुठल्या राजकारणावरती. नाही, दुःख कळून शेतकऱ्याला त्याचा काही फायदा होणार आहे का नुसतं हेलिकॉप्टरने दौरे चालणार आहे? याचा सुद्धा विचार आता सगळ्यांना शेतकऱ्यांना करावा लागेल आणि येणाऱ्या काळात मोदीला सुद्धा हा प्रश्न शेतकरी विचारतील. सरकारने नियमनमुक्तीचा कायदा आणला. नियमनमुक्तीमध्ये शिवार खरेदीला परवानगी दिली. मग शिवार खरेदीतला कांदा यांनी अनुदानामध्ये ग्राह्य धरला नाही. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? शिवार खरेदीवर जो कांदा खरेदी केला शेतकऱ्यांनी त्या कांद्याला अनुदान मिळू नाही राहिलेलं, त्याला पण अनुदान मिळालं पाहिजे. कारण हा नियमनमुक्तीचा कायदा याच सरकारने आणलेला आहे. सरकारच्या काय उपाययोजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत खऱ्या पोचल्यात का खऱ्या अर्थाने, किंवा त्या पुरेशा आहेत का? या सगळ्या वेदना ज्या आहेत त्या फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे असतील जे सत्ताधारी आहेत त्यांनी ऐकून घ्याव्यात आणि मग त्यांना कळेल की खाली परिस्थिती नेमकी काय. तर याला सरकार जबाबदार आहे. सरकार जबाबदार म्हणजे कसं का ते प्रत्येक माल आयात करतात.
आणि आयात केल्यामुळे 5 वर्षामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. याच्या आधी 5 वर्षाच्या आधी हा प्रश्न निर्माण नव्हता. आणि इतर मालाला भाव नाही. शेतकरी कांदा का करतो जास्त, त्याचं हे नगदी पीक असल्यामुळं ते 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये ते 3-4 महिन्यात निघतो. आज जर तुम्ही बाजरीला, ज्वारीला, ऊसाला, ह्या सगळ्या मालाला जर सारखा भाव दिला तर मग हे डिव्हाइडेड होईल ना. म्हणजे एवढा कांदा लागवड होणार नाही. त्याच्यात आता समजा याच्यात 10-20% शेतकऱ्याची जरी चूक असली, पण सरकारची मोठी चूक आहे ना. आज गव्हाचं उत्पादन खर्च किती आहे, बाजरीचा खर्च किती आहे. आज तुम्ही सांगा, जेव्हा बाजरी 3,000 गेली, ती गेल्या वर्षी 1,400 रुपये होती. जी ज्वारी आज 5,000 रुपये आहे, ती गेल्या वर्षी 1,700 रुपये होती. जो ऊसाचा भाव राजू शेट्टीने आम्ही आंदोलन केलं त्या टायमाला 2007ला 2800 रुपये भाव होता. म्हणजे आता 10 वर्ष झाले आणि भाव 1800 रुपये. हिऱ्याची गोणीचा भाव काय झाला, खताचा भाव काय झाला, म्हणजे मजुरीचा भाव काय झाला, मजुरीचा भाव टिबल वाढला. मग हे खर्च वाढतोय, पण उत्पादन खर्च वाढतो पण भाव खाली येतच. म्हणजे शेतीमालाचे आज 2 रुपये किलो कांदा. आज पाकिस्ताननं कांदा आयात केला. 1 दिवस फक्त कांद्याला शेतकऱ्याला भाव मिळाला तर सरकारने दुसऱ्या दिवशी लगेच पाकिस्तानहून कांदा आयात केला. साखर आयात करतोय. मग या सरकारचा मेंदू साळलेला आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत ह्या सरकारचा मेंदू साळलेला आहे. हे लवकरात लवकर हे सरकार जाणारच आहे. आता हे राहिले 6 महिने. आता हे जमिनीवर आलं, इमानातून जमिनीवर चालायला लागले. आता 1.5 महिना झाला, 2 महिने झाले. मोदी आता का परदेशात फिराना. म्हणजे आमच्या पैशावर आईस करतो. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे. तेव्हा हे शेतकऱ्याची चूक काही नाही आहे. तुम्ही शेतकऱ्याला समान भाव सगळ्याला सारखा जर दिला तर हा प्रश्न निर्माणच होणार नाही. आज तुरीचा भाव तुम्ही समजा 5,500 जाहीर केला. आता तुरी माझ्या का आता तुम्ही चला, माझ्याकडे 4 क्विंटल तूर आहे. आज 4200 रुपये भाव मी व्यापाऱ्याला विचारलं आणि तिकडे भाव काय सांगत 5,600. आणि परत फार्म भरा, 3दा चाळा मारा. आणि हे चाळा मारा म्हणजे काय करा, म्हणजे इतके वाईट काम केलेले आहे. मुगाचे भाव ते, सगळ्याची भाव तेच, अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा या सरकारचा मेंदू साळलेला आहे शेतकऱ्याच्या बाबत. अशी परिस्थिती. आता 7वं वेतन आयोग तुम्ही सांगा. अहो राज्य दिवाळखोरीत निघालं. 7वं वेतन आयोग देतो काय याला? 3-3 महिने पगार नाही. आणि मंत्र्यांचे 50% गोठवा ना. यांना काय माझ महिना आला, यांना मंत्र्यांना हे गावगाव फिरतात. तर मी शेतकऱ्याला एवढी विनंती करतो बरं का, काही मंत्री दिसला ना चोपा तुम्ही आता. हा, त्याशिवाय हे जागे येणार नाही. आता त्याशिवाय आता तुम्हाला क्रांतीच करावं लागणार आहे. तेव्हा हे नीट होणार आहे. कांदे फेकून मारलेत तुम्ही लोकांना. कांदे मारले पण आता गोटे घ्यावं लागते. कांद्याने डोकं फुटत नाही. डोक्या कांदे म्हणजे असे टोळ लागते यांना. तेव्हा यांचे मेंदू साळलेले नीट होते. तोवर नीट नाही होणार. जसं पिसाळं कुत्र कसं आहे, जसं चावा घेतं ना, तसं हे भाजपवाले चावा घेणार आहेत. आता हे पिसाळ्या कुत्र्यावानी झालेली. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्याच्या उरावरच फिरते. सगळी शेतकऱ्यांनी जर काय केलं, शेतकऱ्यावरच सगळ्यांचा आधार आहे. टोटल सगळे व्यवसाय असतील किंवा काय असतील. तुम्ही सांगितलं की 7वं वेतन आयोग आणि 10वं वेतन आयोग. 7व्या वेतन आयोगामध्ये जी व्यक्ती 30,000 रुपये पगार घेत होती ती लाख रुपये पगार घ्यायला लागली. 1 लाख रुपये पगार असणाऱ्या माणसाला कांदा जर 30 आणि 40 रुपयावर गेला, 20 रुपयावर गेला, त्याचं पोट दुखतं. आणि हे साले पिझ्झा बर्गर 200-200 400-400 रुपयाचे जर खातात, मॉलमधले कपडे वापरतात, मॉलमधले सगळं साहित्य वापरतात. आज शेतकऱ्याचा मुलगा जर 10 रुपये शाळेची फी मागितली त्यांनी तर त्याला पहिली तोंडात मारले जाते किंवा त्याला 10 वेळेस प्रश्न केला जातो, तुला 10 रुपये कशाला लागते. काय शासन या स्तरावर शेतकऱ्याच्या बाबतीत पूर्ण उदासीन आहे. पूर्ण तुम्ही कुणी सांगताल की मोदी आणि 2022 साली शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, कर्जमाफी दिलेली आहे तुम्हाला, आम्ही हमी भाव देऊ, तुम्हाला पेन्शन देऊ, ही सगळी गाजर वाटतात आश्वासनाची. मोदींनी सांगितलं होतं आम्हाला तुम्हाला 6% निर्यात आम्ही वाढून दिली. तर 6% वाढून दिली म्हणजे आमचा कांदा 2 रुपये 3 रुपये 5 रुपये बाहेरला कांदा आम्ही 6,000 रुपये एकरांनी काढाय आज रोजीला दिलाय चालू परिस्थिती. मग आमच्या कांद्याची जर पट्टी तर 30 गोणीची पट्टी आमची 5,000 रुपये येत असेल. आम्ही पदर 1,000 रुपये आम्ही मजुरीला द्यायचो. म्हणलं इथं 40-45 रुपये आम्हाला टेम्पो हमाली घेतो. मग आम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या कसं काय रोखला यांनी. आमचा संबंध की मोदी सरकार पाळलंच पाहिजे. पण ऐका ना, मला सांगा. नाही कोण आहे शरद पवार? ऐका ना, शरद पवार शेती मंत्री होते तेव्हा बरं होतं.
का उद्धव ठाकरे आल्यानंतर काय करू आम्हाला शकतील? शरद पवार यांना शेतकऱ्यांचा राजा आहे. राजू शेट्टींकडनं अपेक्षा आहेत का? अहो साहेब, पाकिस्तानचे खेळाडू आम्हाला चालत नाही, पण पाकिस्तानचा कांदा किती प्रेमानं विकत घेतो आपण, याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी भावना काय असू शकते? काय 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 सांगाल तुम्ही? शेतकरी नाखुश आहे. कांदा जो आहे उत्पादन खर्च निघत नाही, अक्षरशः 4-5 रुपये फक्त भाव मिळतोय आणि मनी ऑर्डर पाठवतात शेतकरी पंतप्रधानांना, तरी सरकार जाग होत नाही किंवा पीक जे आहे ते काढ नांगरणी करून फेकून देत आहेत. शेतकऱ्यांना जो भाव भेटतो का तो नाही भेटला तरी चालन, ते पैसे पाहूनच ते आत्महत्या करून राहिले ना. शेवटी ते त्यांनीच खावं सगळं, मोदींनीच खावा स्वतः, आणि मोदीलाच द्यावा आहे तेवढा पैसा. नोटाबंदी करतोय माणूस, बंदी केली नाही तर बरं होईल त्यांनी. हा, ठोकळा बंदी केली नाही त्यांनी, फक्त कशासाठी? मेल्यावर त्याच्या कपाळाला चिकटवायचा तो ठोकळा, म्हणून त्यांनी नोटाबंदी केली नाही, ती ठोकळा बंदी केली नाही. नोटाबंदीमुळे खूप नुकसान झालं. काय झालं नोटबंदीच्या काळात? काय नुकसान झालं? काय झालं? त्याचे पैसे त्यांनी सध्या सगळे कामात आणले आणि बाकीच्यांचे आले का? ते नाही ना. पोत्याने पैसे पडून येतात आज, त्याचं काय करायचं? हा, त्याचे पैसे त्यांनी रात्री सगळे व्यवस्थित करून घेतले. शेतकरी मेला ना नोटाबंदी. मग त्याला आहे ना म्हणा, ही नोटाबंदी केली, तू ठोकळा बंदी करू नको, मेल्यावर तुझ्या कपाळाला चिकटवायला ती ठोकळा राहून दे. आता म्हणतात की आम्ही तुम्हाला अनुदान देतोय, निर्यात मूल्य कमी केलेलं आहे, तुम्हाला आम्ही कर्जमाफी देतोय, तुमचं उत्पन्न दुप्पट करू. कर्जमाफी झाली का? कोणत्या स्त्रीच्या हातात नोटा आल्या? त्यांनी आणून दिल्या का स्वतः? हा, वाटले असतं तर त्याच्या बायकाला वाटले असतं, आमच्यापर्यंत आले नाही ते पैसे. आले का? कुणाकडनं अपेक्षा आहे? काय आहे? पट्टी आहे 15 गोण्याची पट्टी आहे साहेब, 274 रुपये. कुणाचे? वागच काय कोण आहे? या सांगा काय. 15 गोण्याची पट्टी आहे बघा ना. बायांचे 200 रुपये रोजाने पैसे किती होते? 6 बाया होत्या भरायला. बघा मग पैसे किती द्यायचे आता त्यांना? आपल्याला किती ठेवायचे? गोण्याला काय द्यायचं? हा, उरत आहेत किती सांगा फक्त तुम्ही हिशोब करा, सांगा किती. गोणी 30 रुपये, बाड 30 रुपये, बायांची मजुरी 300 रुपये. आणि आता ह्या पट्टीचे कसे त्यांचे पैसे द्यायचे शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी ह्या पट्टीचे पैसे कुठून द्यायचे? हे त्यालाच पाठवा, त्याला काम आहे ते नोटाबंदीच्या काळात. त्याला पाठवून द्या, नोटाबंदीच्या काळात त्याच्या उपयोगी येते. शेतकरी आत्महत्या करू नाही तर काही करू, त्याच्यात त्याला काय करायचंय? काहीच नाही. हा, आपण बघितलं अत्यंत तीव्र भावना आहेत सगळ्या शेतकऱ्यांच्या. सरकार घोषणा करतंय, परंतु त्या घोषणा काय लायकीचे ते कळतंय. इतक्या व्यथा आहेत, इतक्या पावत्यात आणि ह्याच्यावरती कळतंय शेतकऱ्याला किती भाव मिळालाय. कवडी मोल माती मोल भाव मिळालेला आहे. 4-5 रुपये पदरामध्ये पडतायत. शेतकरी निराश आहे. सरकार म्हणतंय की आम्ही हमी भाव देऊ, आम्ही कर्जमाफी दिली, आम्ही तुमचं उत्पन्न दुप्पट करू, पण विश्वास राहिलेला नाहीये. आधी जे सत्ताधारी असतील किंवा आत्ता सत्ताधारी असतील, फक्त राजकारणापुरता निवडणुकीपुरता त्यांचा उपयोग होतो, परंतु परिस्थिती जमिनीवरची जी आहे ती अत्यंत वेगळी आहे. हे नगरच्या कांदा परिषदेमध्ये आपण बघितलं की काय व्यथा आहेत शेतकऱ्यांच्या. त्यामुळं आम्ही आत्महत्या नाही करायची तर काय करायचं, हा दाहक सवाल जो आहे तो आहे. त्यामुळे सरकारने या भावनांची दखल घेऊन काहीतरी उपाययोजना करावी आणि आम्हाला या दुष्टचक्रातून काढावं ही अपेक्षा आहे. नगरच्या या कांदा परिषदेमध्ये आज इतकंच. अचूक बातमी ठाम मत पहा न्यूज 18 लोकमत.